तर बिबट्याला पाळीव प्राण्याचा दर्जा द्या असं वक्तव्य रवी राणा यांनी केलं आणि रवी राणांच्या घरीच 4 ते 5 बिबटे ठेवले पाहिजेत असं विजय वडेट्टीवार म्हणाले। राणांसारखे आमदार हे महाराष्ट्राची वाट लावणार अशी प्रतिक्रिया यावरती अंजली दमानिया यांनी दिली आहे। तर बिबट्याच्या वेशामध्ये आल्यावरनं दमानिया आणि आमदार शरद सोनावणे यांच्यामध्ये जुंपली। बिबट्याच्या मुद्द्यावरून हिवाळी अधिवेशन चांगलंच गाजतंय। जुन्नरचे आमदार शरद सोनावणे बिबट्याच्या वेशात विधिमंडळात आले। विधिमंडळाच्या पायऱ्यांवरून त्यांनी मीडियाच्या कॅमेऱ्यांसमोर बिबट्याच्या वेशात पोजही दिली। सभागृहातही बिबट्याच्या वेशावरनं शरद सोनावणे आणि तालिका अध्यक्षांमध्ये खडाजंगी झाली। त्यावर अंजली दमानिया यांनी टीका केली। जे हिवाळी अधिवेशन आहे त्याला काय म्हणावं तेच कळत नाही। याला आपण फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन म्हणायचं का फॅशन शो म्हणायचं का कोणी यायचं काहीही विधानं करायची। या वेशात जर आपले आमदार येऊन विषय मांडायला लागले हास्यास्पद आहे सगळं। म्हणजे बुद्धीची काय पातळी आहे किंवा दिवाळखोरी जरी आपण म्हटलं तरी हे कमी लेखलं जाणार नाही। टीका आमच्या दृष्टीने ही टीका तुम्ही केली जरी असेल तर एकदा वेळ काढून मला एकदा तुम्ही संपर्क करून एकदा 100% भेटायला आपण त्या 55 कुटुंबाच्या घरी जाऊ आणि एकदा 8 दिवस मुक्काम करा जुन्नर तालुक्यामध्ये। आपण परिस्थिती समजून घेऊ आणि मग हा फॅशन शो होता काही गरज होती हे फक्त